परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने निवडणुका पार पडत आहेत. तर कशा पद्धतीने या ठिकाणी मतदान होत आहे? आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाचा खरा मतदानाचा अधिकार आपल्याला देण्याचा अधिकार ज्या लोकांना आज प्रथमच आलेला आहे त्या सर्व नवयुवकांना मला पहिल्यांदा आवाहन करायचं आहे, तुम्ही प्रथम लोकशाही म्हणून मतदानाचा अधिकार बजवावा आणि सर्वच मतदार बंधू बहिणींना परत नम्रतेची विनंती करायची आहे. हा लोकशाही आपल्याला भविष्यात टिकवण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि जास्तीत जास्त मतदान घडवून लोकशाही पद्धत आपली भारताची जी आहे ती तशीच पुढं कशी चालत राहील ते सर्वांनी सर्व परीनं प्रयत्न करणे गरजेचं आहे. आज आम्ही प्रत्येक बूथला प्रत्येक गावात जाऊन भेटी देतोय की जास्तीत जास्त मतदान कसं घडेल त्याच्याकडे प्राधान्याने आम्ही आज सकाळपासून लक्ष केंद्रित केलेलं आहे. इंदापूर तालुक्यामध्ये तुमच्या शिवसेनेची किती 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 जागेवर तुम्ही लढता? आम्ही 12 उमेदवार उभा केले होते, पण आमची आघाडी झाल्यानंतर आम्ही 5 उमेदवार विड्रॉल केले आणि राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस यांना बरोबर ते घेऊन आम्ही 7 आमचे उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज निमगाव शेळागाव जिल्हा परिषद गटात आहेत, त्यानंतर काटी लाकेवाडी जिल्हा परिषद गटात आहेत. हे तिन्ही ह्याच्यात आमचे उमेदवार आहेत आणि पंचायत समिती बिजवडी गट तिथे एक आमचा उमेदवार आहे. आता एकंदरीत आपण इलेक्शनचं पाहता प्रत्येक ठिकाणी मतदान बूथवरती मतदारांचा जो ओघ म्हणतो आपण मतदान केंद्रावरती तो कुठतरी कमी प्रमाणात दिसत आहे. असं नक्की कशामुळे? हा त्याच्यामुळेच मी त्यांना आव्हान करतो. ह्यापूर्वी असं कधी दिसलं नाही. मतदान म्हणलं की लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. तुम्हीच पत्रकार हा प्रश्न विचारत आहे, तुम्हीच आज रेखांकन करीत आहे प्रत्येक गोष्टीचं. आज अशी परिस्थिती का निर्माण झाली हे सर्वसामान्य जनतेलाच पडलेला प्रश्न आहे. पूर्वीचं मतदान असं चालत येऊन लोक करत होती. आज जरी लोकांना गाड्या जरी आणा गेल्या तरी लोक का बाहेर पडत नाही ही बी एक प्रश्न निर्माण सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला आहे. आता या ठिकाणचे जे दोन्ही गट होते राष्ट्रवादीचे त्यांचा एकीकरण झालेलं आहे, ते एक झालेले आहेत या निवडणुकीला. त्याच्यामुळे त्यांच्यावरची जनतेचा रोष असं म्हणावं लागेल का? हे उघडच दिसतंय ना. जनता मतदान कवा करते? उमेदवार जर त्या पद्धतीचं असतील किंवा ही जी युती आघाड्या झालेल्या आहेत त्या लोकांना काही जास्त पसंत पडलेलं नाही. तर सर्वसामान्य जनतेचा जर तुम्ही आवाज बघितला तर काय परिस्थिती आहे, अनेक वर्ष काय घडलं होतं आणि आज काय घडतंय ह्या तालुक्याचं राजकीय चित्र तुम्हीच आजमावत आहेत, सर्वसामान्य जनता आजमावत आहेत. कशा पद्धतीने तुमच्या उमेदवारांना म्हणजे विजयापर्यंत तुम्हाला विजय गाठता येईल का? ऐका, आम्ही जर उभाच राहिलो नसतो तर आज ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा बिनविरोध झालेल्या दिसल्या असत्या. लक्षात घ्या, मी काय जबाबदारीने बोलतोय. जर मुंबई, ठाणे, नवी महानगरपालिका ह्या ठिकाणी नगरसेवक 40-40, 60-60 हजार मधून मतदान असताना तिथं बिनविरोध होत असतात. इथं तुम्ही बघता दोन्ही सत्तेतले पक्ष आहेत. दोन्ही सत्तेतलं पक्ष असल्यामुळं एका ठिकाणी परत ते बसणार आहेत. तर त्याच्यामुळं निश्चित आम्ही जर फॉर्म भरले नसते, लोकांना एक आम्ही ऑप्शन दिला आहे विरोधी पार्टीत बसण्याचा किंवा विरोधी मत देण्याचा, एक त्यांना संधी दिलेली आहे. हेच आम्ही फॉर्म भरलं नसतं तर तुम्हाला ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा बिनविरोध दिसलं. लोकशाही धोक्यात आली असं वाटतंय? 100% तुम्ही बघा कशा पद्धतीने आज जर लोकांची आवाजच सांगतोय ना की बाबा लोकशाहीच्या पद्धतीचं काय चाललेलं आहे. तुम्ही जनतेपाशी जावा, जनतेचा आवाज ऐका. की लोकशाही जनताच म्हणते, मी म्हणण्यापेक्षा जनताच म्हणते की लोकशाही धोक्यात आलेली आहे.